एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। महाले परिवारात दिशाच्या आगमनाने नक्कीच योग्य दिशेने हालचाल सुरू होईल असे प्रेरणादायी विचार थोर समाजसेवक तथा दानशूर व्यक्तिमत्व नानजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला यांनी निहाल व चौका दिशा यांच्या विवाह सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले। हा भव्य विवाह सोहळा अकोले तालुक्यातील साई लॉन्स इंदोरी फाटा येथे उत्साहात पार पडला। यावेळी बोलताना डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी सांगितले की विवाह सोहळा हे निमित्त असते, मात्र अनेक वर्षापासून या परिवाराने जोपासलेली समाजकार्याची ओढ, मान्यवरांची उपस्थिती आणि दिलेल्या भेटी यामुळे आयुष्यात आपण काय गमावले, काय कमावले याचे आत्मपरीक्षण करण्याची खरी गरज अधोरेखित होते। या विवाह सोहळ्याला नामवंत उद्योजक विजय दिघे, प्रगतशील शेतकरी शिवाजी नायकवडी, माजी ग्रामपंचायत सदस्य तथा विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पानसरे, पत्रकार प्रवीण धुमाळ, संजय फुलसुंदर यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाले परिवार व सोलर परिवार यांच्या वतीने उपस्थित पाहुण्यांचे आपुलकीने स्वागत करण्यात आले। पूरे भारत के अंदर मैं घूमता हूँ और रोज 1, 2, 3, 4 लग्न में होते हैं, सब में लग्न में जाता हूँ, सगळे लग्न में जातो आणि काल आवाजून जातो। उद्या गुजरातला होता पण मी शब्द दिला होता आमच्या डॉक्टरला, काय ध्यान ठेवा, आमच्या गावातील डॉक्टर आहे ना त्याला मी शब्द दिला होता, उद्या असं लग्न आहे की तुम्हाला यायलाच लागेल। मी बोला बाबा आज उद्या करून आलो असं काय आता मला पण फायदा होता, लक्ष्मीनारायणचं दर्शन होतं आणि दोघे शिकलेले। मी त्यांना विचारला सर्वापासून मोठा देव कोण आहे, त्याला मुलीला विचारला आई वडील, त्याच्यानंतर त्याला विचारला तो पण बोलतो आई वडील। ध्यान ठेवा, आई वडील भगवानचे बळी आहे, काय ध्यान ठेवा, हे शिकवायची गरज नसतो, ते रक्तात आहे। पण आपण काय विचार करतो आपल्याला काय करायचं आहे, तर महादेवनी जन्म न दिला, आपला जन्म दिला आई वडिलांनी। मी तो उभा आहे आई वडील, माझी 85 वर्ष आहे मला, पण तरी म्हणून आलो की नाही लग्न लागेल त्याच्या अगोदर आपण पोचणार, आणि पोचलो देवाची कृपाने। आणि हे जोडपाला कधी कुठलाही तोटा पडणार, आणि दोघे शिकलेले आहे आणि आज शिक्षणाची समाजाला भरपूर गरज आहे। पाहिजे तेवढं आज पण शिक्षण नाही आहे, पण मुलीला शिक्षण आहे पण मुलाला शिक्षण पण नसतं, कमी असतो, पण तरी मुली मोठा पण घेऊन आपल्या घरी येते। मुली लक्ष्मीच्या रूपे आपल्या घरात आली आहे, त्याला कधी दुखवू नका, म्हणजे कधी घरात तरी काय होणार नाही, त्याला मात्र असं ठेवा तो घर असंच राहणार। आणि आई वडील देवापासून होते आणि मंदिरापासून घर मोठा मंदिर आहे, माझी 80,000 मंदिर आहे भारतात, पण मी 12 वाजता गेलो जवळ नाही मिळालं, आणि एक मुलीकडे 12:30 वाजता गेलो तर आपण चपात बनवून देणार। म्हणून खास लग्नाच्या दिवशी लक्ष्मीला दिवस नाही, लग्नाच्या दिवशी तर आहे पण काय माहीत याची खबरदारी घ्या, त्याला कधी दुखवू नका। कारण 20-22 वर्षाची 25 मुली आपल्या घरी येते, म्हणजे आपली मुली समजून द्यायच्या आणि त्याचे आई वडिलांना समजायचं, आपल्या आई वडिलांना समजायचा की आपल्या घरी मुली आली, भले लक्ष्मीच्या रूपाने आली पण मुली आली। तर प्रथमतः याचा मोका मिळाला, 500-700 लोकांचे सर्वांचे दर्शन झाले आणि देवाची कृपा काय ईश्वराची कृपा त्यांच्यावर राहणार। आणि शेवटची गोष्ट आहे, वसंत शिवायचा घर म्हणजे मंदिर, कुठलाही वसंत घरात नसला पाहिजे। आपला मंदिर आहे आनंदीला गोपालपुराला आहे, 231 फुटाचा ज्ञानेश्वरचा मंदिर। 16 वर्षाचा मुलगा 21 वर्षामध्ये जीवन जमीनमध्ये गेला, म्हणून त्याची अगदी ज्ञानेश्वरी आपण संगमनेर मार्गावर सोडली आहे। परत एक जोडपणला त्याचे दोघे आई वडिलांच्या, दोघे परिवाराचे आणि त्याच्या दोघे परिवाराच्या कुटुंबाच्या सर्वांना देवाची काय कृपा लावावी अशी देवाकडे प्रार्थना करून माझी सगळा विराम देतो। डॉक्टर विश्वासराव म्हणून सकाळपासून माझी 50 फोन केला असेल, कुठे आहे तुम्ही, कुठे आहे, पण माझे कार्यक्रम आठवून आज दर्शन देवाचं झालं मला, म्हणजे आईवडिलांच्या पण दर्शन झाला, त्याच्या पण झाला, आणि तुमच्या सर्वांच्या पण देव आहे, देवशिवाय तुम्ही ते येऊ शकत नाही, पण तुमच्या पण दर्शन सर्वांचं झालं। परत आपल्या सर्वांना धन्यवाद। जय भगवान, जय भगवान, जय भगवान। आज धावपळीच्या युगामध्ये ज्यांनी या सोहळ्यासाठी येण्याचं आमंत्रण स्वीकारलं आणि ते रात्री 8:30 वाजेपर्यंत या ठिकाणी दाखल झाले, ते या हिंदुस्थानातील थोर समाजसेवक नानजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला यांचं आम्ही दोन्ही परिवाराच्या वतीने स्वागत करतो। महाले परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण आलात आणि या सुंदर क्षणाचा
क्षणामध्ये सर्व सहभागी झाला. आमच्या भगिनी सौ वैशालीताई महाले आणि राजेंद्रजी महाले यांचे चिरंजीव आकाश निहाल आणि आमच्या घरामध्ये ज्या माऊलींचं आगमन होणार अशा या आगमनाला शुभेच्छा देण्यासाठी ज्यांनी आपला थोडासा वेळ आमच्या परिवाराला दिला त्याबद्दल मी महाले परिवाराकडून त्यांचं स्वागत करतो. खरं तर 85 वर्षाचा वयोवृद्ध माणूस पण आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो आणि महाले परिवाराकडून त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुनश्च एकदा शुभेच्छा व्यक्त करतो. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.